नमस्कार मित्रांनो, मी आहे विकास आणि प्रतिबिंबमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी आलो शहराच्या गर्दीपासून आणि गोंगाटापासून थोडंसं दूर अशा ठिकाणी जिथे समुद्रामधोमध एक शांत किल्ला उभा आहे। ना मोठी गर्दी ना मोठा गाजावाजा, परंतु इतिहास मात्र खोल आहे। तर आज आपण चाललो अर्नाळा किल्ल्याकडे। तर चला जाऊया। तर आता मी आलो आहे गावामध्ये, अर्नाळा किल्ला गावामध्ये। ते गाव पण बघू शकता तुम्ही, म्हणजे समुद्राच्या मधोमध्ये असं सुंदर असं गाव। तर खूपच मस्त अनुभव आहे हा किल्ल्याकडे इकडेच ना सर। तर आता मी आलो अर्नाळा किल्ल्याच्या इथे समोर। मी पाहू शकता तुम्ही अर्नाळा किल्ल्याचा गेट। तर आपल्याला इथे गाव अर्नाळा किल्ल्यावरची गावातली मुलं भेटलेत। इथेच राहता तुम्ही? किल्ल्यावरचेच? किल्ल्याच्या गावावरचे लोक ते क्रिकेट खेळायला आले तिथे। इथे ग्राउंड वगैरे कुठं आहे म्हणजे असं? मंदिर आहे इकडे पुढे। हां हां, तिकडे ब्लॉकला काम केलं होतं। अच्छा। बोलेल काहीतरी दोन शब्द मुलाला भेटले की मस्ती करतात। पाहिलं किती सुंदर आणि असं शांत असं वातावरण तर आहेच, आणि ते खेळकर मुलंसुद्धा आपल्याला भेटलेत। तर चला जाऊया आपण आता पुढचा किल्ला अनुभवूया। आता आपण चाललो आहोत गेटच्या आतमध्ये। किल्ल्याच्या गेटमधून मी आतमध्ये आलो आहे आणि इथं वातावरण खूपच शांत आहे, म्हणजे गर्दी पण नाही आहे, कोणी नाही आहे। आणि 1530च्या सुमारास पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला आणि नंतर मग तो मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला। जर तुम्ही शनिवार रविवारी आलात तर तुम्हाला इथे गर्दी बघायला भेटेल, पण तुम्ही ऑड डेला आलात म्हणजे इतर दिवशी आलात तर तुम्हाला इथे अजिबात गर्दी बघायला भेटणार नाही। पाहू शकता तुम्ही किती शांत आहे इथे, कोणीच म्हणजे तुम्हाला जास्त गर्दी इथे भेटणारच नाही आहे। इथे घरं वगैरे आहेत आतमध्ये, किल्ल्यावरती घरं पण आहेत। किल्ल्याच्या आत मोकळी पसरलेली ही जागा शांत आहे, पण कधी काळी इथे सैनिकांची पावली घुमत असतील, इथे पहारे दिले जात असतील, इथे युद्धांच्या तयाऱ्या झाल्या असतील। वेळ बदलतो पण जागा इतिहास जपून ठेवते। आणि समोर तुम्ही बघू शकता गावदेवी मंदिर पण आहे वरती किल्ल्यावरती, आणि या किल्ल्यावरती तुम्हाला पिकांची लागवडसुद्धा केलेली बघायला भेटेल। तर बघू शकता, कारण इथे लोक राहतात त्यामुळं इथे सर्व पिकांची लागवड वगैरे समुद्राच्या मधोमध तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर हे घर नाही आहे, हा दर्गा आहे। तर मित्रांनो, मी आता आलो आहे गावदेवी मंदिराच्या जवळ इथे अर्नाळा किल्ल्यावरती। आतमध्ये जायचं आहे पण मला ते कुत्रे अजिबात जाऊ देत नाही आहेत। जसं आतमध्ये जातो आहे तसं ते भुंकायला सुरुवात होते त्यांची। पण खूपच सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही येऊन बघा नक्की। आणि इथे समोर बघताय तुम्ही तो आहे दर्गा। अर्नाळा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथली पाण्याची व्यवस्था। इथे गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत, तसेच इथे हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचा फार सुंदर असा संगम आपल्याला इथे पाहायला भेटतो। हे आहे त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर आणि समोरच असलेला हा दर्गा, हेच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे। आणि इथे पुढे अजून एक मंदिर आहे, बघूया कोणतं मंदिर आहे। जी मगाशी मुलं आपल्याला भेटली होती तीच इथे आहेत, क्रिकेट खेळत आहेत। ह्या लोकांचा इथे राहण्याचा अनुभव कसा असेल मित्रांनो? हे समुद्राच्या मधोमध आणि सर्व वाळू आहे, आणि तरी मला इथे क्रिकेट खेळताना हो भाई बोल सीधा। तर इथे छोटंसं एक दत्त मंदिर सुद्धा आहे, इथे वरती पाहू शकता तुम्ही। छोटंसं आहे पण खूप सुंदर असं दत्त मंदिर आहे इथे। आणि इथे बघा
मुलं क्रिकेट खेळतात. समुद्राच्या मधोमध क्रिकेट खेळण्याचा आनंद म्हणजे काही खतरनाक आहे. हे प्लेयर नाहीत का तुमच्यात? तर जाऊया आपण थोडंसं पुढे एक्सप्लोअर करूया. तर पुढे आलात की इथून किल्ल्याची तटबंदी चालू होती, जिन्याने तुम्ही वरती जाऊ शकता. आतमध्ये बघूया आपण कसं आहे ते. इथे मी एवढा आतमध्ये आलो आहे तरी पण वारा पाहू शकता तुम्ही, किती गारगार असा सुंदर असा वारा आहे. इथे आतमध्ये पाहू शकता मधले शेती, आणि इथे किल्ल्याच्या मधोमध समुद्राच्या मधोमध ह्या किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता म्हणजे इथे शेतीसुद्धा आहे. आणि वेगवेगळी झाडं पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तिथे केळीची झाडं आहेत, नारळीची वगैरे झाडं आहेत इथे. आणि समुद्राच्या मधोमध असं खाऱ्या पाण्यामध्ये शेती वगैरे तुम्हाला इथे कमीच आपल्याला बघायला भेटते. आणि हा एक अनुभव तुम्ही इथे या किल्ल्यावरती येऊन घेऊ शकता. छान असा अनुभव, आणि वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे पण खूपच सुंदर असं वातावरण आहे ते. वरून तुम्ही दृश्य पाहू शकता ह्या तटबंदीवरून. तर आता मी इथे वरती आलो आहे, आणि इथून वरती तुम्ही बघू शकता याची गोल भिंत पूर्ण दगडांनी बनवलेली आहे. आणि समुद्रावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बनवला गेला होता. आणि इथून तुम्ही समुद्रसुद्धा पाहू शकता वरतून. आणि इथून तुम्ही बघताय तटबंदीवरती मी उभा आहे, आणि इथेसुद्धा एक मंदिर आहे. आणि संपूर्ण किल्ल्यावरती तुम्हाला 4-5 मंदिरं आहेत. तिथे एक दर्गा पण आहे. चला आम्ही जाऊया. तटबंदी केलेली. तर समुद्राच्या आवाजात एक वेगळी शांतता आहे, आणि आपण कधी कधी अशा ठिकाणी आल्यावर स्वतःशीच बोलायला लागतो. तिकडून असं मी चालत आलो आहे, याची गोल तटबंदी. तर मग असं आपण स्टार्टिंगला ह्या गेटमधून बाहेर आलो होतो, आणि आता मी शेवटचा जो त्यांचा मुख्य भाग आहे तिथे पोचलो आहे. हे आहे त्यांचं मुख्य असं ठिकाण, आणि इथून समुद्रासमोर दिसेल. समुद्रमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. आज जरी अवशेष उरले असले तरी येथील प्रत्येक दगड एक कथा सांगतो. तर आता मी किल्ल्याच्या तटबंदीवरती उभा आहे, आणि इथून समुद्राचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. म्हणजे इथला व्ह्यू म्हणजे शब्दात न सांगण्यासारखा आहे. कुठले तुम्ही? कुठले? आम्ही तर आहे भिवंडीवरून. भिवंडीवरून आला? काय बोलता, भरपूर लांबून आला तुम्ही. काय चॅनलचा आम्ही पण आलो. प्रतिबिंब. काय प्रतिबिंब. आणि आपल्या या सुंदर अशा छान प्रवासात आपल्याला भेटलेत. भिवंडीवरून आले ते लोक. हे भिवंडीवरून आले एवढे लोक लांबून. प्रतिबिंब. इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नाही तर तो अशा जागांमध्ये जिवंत असतो. आणि कधी कधी नवीन जागा शोधताना आपण स्वतःलाच भेटतो. हे आहे प्रतिबिंब. तर हा होता आपला आजचा अर्नाळा किल्ल्याबद्दलचा व्लॉग. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या प्रतिबिंब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.